शरद पवार निपाणीमध्ये दाखल झालेत। शरद पवार आज सीमा भागातल्या दौऱ्यावरती आहेत। पवारांची निपाणीमध्ये जाहीर सभा होणार आहे। पवार गटाकडून निपाणीमध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। तर या ठिकाणी निपाणीमध्ये शरद पवार दाखल झालेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या सभेला सुरुवात होणार आहे। शरद पवार या ठिकाणी दाखल झालेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या सभेला सुरुवात होईल। अधिक माहिती घेऊया या संदर्भात आपले प्रतिनिधी अक्षय मावळे आपल्या सोबत जोडलेत। अक्षय, शरद पवार सीमा भागातल्या दौऱ्यावरती आहेत, या ठिकाणी पोहोचलेत, जाहीर सभा सुद्धा होणार आहे। नक्की जगदीश, शरद पवार आज कर्नाटकाच्या सीमा भागाच्या दौऱ्यावर आहे आणि या ठिकाणी शरद पवार गटाकडून रोड शो देखील केला जाणार आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा आजचा जो दौरा आहे तो महत्त्वाचा मानला जात आहे। कारण चिक्कोडी मतदारसंघात शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जे उमेदवार आहेत त्यांची देखील या ठिकाणी चाचपणी केली जात आहे। तर उत्तम पाटील चिक्कोडी मतदारसंघातून मैदानात असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे आणि आज रावसाहेब पाटील आणि उत्तम पाटील यांचा सत्कार आणि सन्मान सोहळा देखील या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील देखील दाखल झालेले आहे आणि सकाळी 10 वाजता जो आहे तो शरद पवारांची निपाणीमध्ये जाहीर सभा होणार होती। मात्र काही कारणामुळे या सभेचा जो वेळ आहे हा वेळ पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात शरद पवार यांची सभा सुरू होईल आणि या सभेमध्ये शरद पवार नेमका काय बोलणार हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।